नमस्कार, मी पूजा. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या भागात आपण वास्तुशास्त्र म्हणजे काय याबद्दलची माहिती जाणून घेतली. मात्र या भागामध्ये आपण वास्तुशास्त्र आणि करिअर याबद्दलचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. भारतातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं सगळ्यात आधी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरं तर आपण आज खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. वास्तुशास्त्र आणि करिअर याचा नेमका काय संबंध आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे तर तुम्ही आम्हाला मागच्या भागामध्ये समजावून सांगितलं. मात्र वास्तुशास्त्राचा नेमका करिअरवर कसा काय परिणाम होतो किंवा त्याच्याशी काय संबंध असतो याबद्दल काय सांगाल. पूजा, या विषयावर चर्चा करताना एक गोष्ट लक्षात घ्या की जॉब म्हणजे करिअरची जडणघडण. मग जॉब मिळण्यापासून तिथे स्थिरस्थावर होण्यापर्यंत आणि स्थिरस्थावर झाल्यानंतर तिथे यशस्वी वाटचाल आणि एक एक यशाचे शिखर पादाक्रांत करणं, अशा ज्या एक एक स्टेप आहेत, तर या सगळ्या स्टेप्सवर म्हणजे आपल्याला प्रकर्षाने आपण याच्यावर अगदी अशी चांगली डिटेलमध्ये चर्चा करणं आवश्यक आहे. पण या सगळ्या गोष्टींवर वास्तुशास्त्राचा प्रचंड प्रभाव आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही ज्या घरात राहतात त्या घराचा ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट हा जर वास्तुशास्त्रदृष्ट्या निकोप असेल म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये जे पाहिजे ते असलं आणि जे नकोय ते जर नसेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष नसेल, तर तुमच्या प्रगतीच्या वाटा सहज मोकळ्या होतात आणि प्रगतीच्या वाटेवर तुमचा जो काही वाटचाल आहे ती चांगली व्हायला लागते. दुसरी गोष्ट, तुमची जर आग्नेय दिशा म्हणजे साऊथ ईस्ट तिथे जर किचन आलेलं असेल म्हणजे फायर एलिमेंट बरोबर असेल, तर तुमच्या प्रगतीला गती मिळण्याचं काम हे आग्नेय दिशेचं अग्नितत्व तुम्हाला करून देतं. तर नैऋत्य दिशेचा म्हणजे साऊथ वेस्टचा पृथ्वी तत्व तुम्हाला स्टॅबिलिटी. मग स्टॅबिलिटी सगळ्या प्रकारची आपण पाहिजे तर नंतर त्याच्यावर जे डिस्कस करू, पण स्टॅबिलिटी इन ऑल सेन्स ही तुम्हाला साऊथ वेस्टमध्ये मिळते. तर तुमच्या वास्तूचा नॉर्थ वेस्ट आणि जो म्हणजे वायव्य दिशा आहे याला आपण रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन कॉर्नर म्हणतो. त्यामुळे तिथे तुमचा अन्य लोकांशी संवाद, नातेसंबंध, रिलेशन, कम्युनिकेशन या सगळ्या गोष्टी. बरं, याच्यामध्ये कसं माहिती का की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की करिअरला सुरुवात करणं म्हणजे जॉब मिळणं. त्याच्यावर बेसिकली मी असं म्हणेन की आधी तुमच्या घराचं वास्तुशास्त्र आणि मग नंतर तुम्ही जिथे काम करताय आणि तिथे तुम्ही कोणत्या दिशेमध्ये बसताय किंवा तुमचा प्लेसमेंट किंवा तुम्ही फॅक्टरीत काम करत असाल तर तुमचा झोन कोणत्या दिशेत येतो, तुम्ही जे तिथे उभे राहून काम, तर त्या अनुसार त्या दिशेचा परिणाम तुमच्यावर होत असतो. बरोबर. सो अशा अनेक गोष्टी आहे. किंबहुना जर सपोज तुम्ही मॅनेजर असाल तर मॅनेजर म्हणून तुमची जी दिशा आवश्यक आहे त्या दिशेत जर तुम्ही बसलात तर तुमचा प्रभाव पडेल. पण जर तुम्ही चुकीच्या दिशेत बसलाय आणि तुमचा असिस्टंट जर तो मॅनेजरच्या दिशेत बसला तर तो तुम्हाला बॉसिंग करेल किंवा तो तुमचे पाय ओढेल. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ह्या जॉबमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर. म्हणजे एक साधं उदाहरण मी सांगेन की मी एका मोठ्या नामांकित कंपनीच्या ऑफिसचं परीक्षण करत होतो आणि परीक्षण झाल्यानंतर मी त्यांचे जे मॅनेजिंग डायरेक्टर होते त्यांना सांगितलं की तुमचे सगळे मॅनेजर्स आहेत ना पक्के नेभळट आहे. मी हा शब्द वापरला स्पेसिफिकली की मॅनेजर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जो ॲग्रेसिव्हनेस, डायनॅमिझम, डिसिजन मेकिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याची स्टॅबिलिटी, कॉन्फिडन्स जे पाहिजे ते सगळे मॅनेजर मला मिळमिळीत दिसले. आणि मी त्या ऑफिसला पहिल्यांदा गेलोय, मी त्या ऑफिसची पाहणी केली, मी त्यातल्या कुठल्याही मॅनेजरला भेटलो नाही, बोललो नाही, पण मी तिथे स्पष्ट सांगितलं. तर दुसरीकडे एका ऑफिसमध्ये मी जेव्हा त्या ऑफिसचं परीक्षण करत होतो तर त्यावेळी मला तिथले जे वास्तुदोष दिसले ते वास्तुदोष बघितल्यानंतर मी त्यांचा जो चीफ मॅनेजर होता त्या चीफ मॅनेजरला एवढं सांगितलं की तुमचे जे एम्प्लॉईज आहेत ना ते आपापसात एकमेकाचे पाय ओढणं आणि एकमेकाला शह काटशह देणं याच्यामध्ये माहीर आहेत. म्हटलं म्हणजे दुसरं त्यांना काय माहीतच नाहीये. आणि म्हटलं या सगळ्यांचा शह काटशह देणारा जो नारद मुनी आहे तो या ठिकाणी बसतो, अमुक अमुक खुर्ची मी दाखवली, या खुर्चीवर तो माणूस बसत असला पाहिजे. म्हणजे इतक्या बेसिकली आपल्याला इन्स अँड आउट्स. किंवा आणखीन एक मोठ्या म्हणजे खूप प्रचंड मोठी कंपनी आहे त्यांच्या एका ऑफिसचं जेव्हा मी वास्तुशास्त्र करत होतो तर त्यांच्याकडे एक असा एक स्टुडिओ बनवलेला होता.
त्यांची रिटेल चेन ऑफ शॉप्स आहेत त्या कंपनीचे. तर एक असायचं की स्टुडिओ त्यांनी बनवलं होतं की तिथे जे नवीन प्रॉडक्ट लॉन्च होतील त्याचं शूटिंग, त्याचं मर्चंडायझिंग वगैरे अशा काही ॲक्टिव्हिटीज त्या पर्टिक्युलर जागेत तिथे होत होत्या. मी जेव्हा त्या ऑफिसचं वास्तुशास्त्र परीक्षण केलं आणि त्यांच्या MD ला सांगितलं, एक तर पहिली गोष्ट, हे जे सेक्शन तुम्ही इथे बनवलाय हा चुकीचा आहे पूर्णपणे. दुसरी गोष्ट, हा तुम्ही कधी वापरतच नाही, करून ठेवलाय आणि तो बिलकुल वापरत नाही. आणि तिसरी गोष्ट, जे कोणते प्रॉडक्ट तुम्ही लॉन्चिंगच्या अगोदर त्याचे जे काही प्रमोशन ॲक्टिव्हिटीजच्या संदर्भात तुम्हाला सोपस्कार करायचे होते ते जर त्या जागेत केले असतील तर हमखास ते सगळे प्रॉडक्ट फेल गेले असते. तो मॅनेजिंग डायरेक्टर त्या कंपनीचा जो होता तो अक्षरशः हादरला. बरोबर. तो म्हणाला, तुम्ही जस्ट आता 2 तासापूर्वी आलात आणि मागच्या 10 वर्षाच्या माझ्या ऑफिसमध्ये काय घडतंय याचं इत्तंभूत तुम्ही मला सांगताय. म्हणजे त्याने एवढं, त्यानंतर आमचं त्यांचं एवढं रिलेशन्स झाले ना की त्यांनी जेव्हा जेव्हा नवीन ऑफिसेस घेतले त्या प्लॅनिंग डिझाईन आम्ही करत गेलो, ही गोष्ट भाग वेगळी, पण ते त्यांचे जे आर्किटेक्ट प्रेझेंटेशन त्यांना करायचे ना ते फक्त 1 मिनिट ते ऐकायचे आणि नंतर सांगायचे, हा माणूस आमचे वास्तू रविराज, डॉक्टर रविराज यांनी होकार दिला ना, सगळं करा. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की त्या एक कंपनीमधल्या किंवा एखाद्या ऑफिसमध्ये कोण माणूस काय करत असेल, अमुक ठिकाणी बसणारा माणूस कसा असेल, काय असेल, हे अतिशय स्पष्ट सांगतात. अगदी. म्हणजे एकीकडे तुमच्या घराचं वास्तुशास्त्र जे तुम्हाला करिअरला सुरुवात करून द्यायला कामी येतं आणि जिथे तुम्ही काम करताय तिथलं वास्तुशास्त्र त्याचा तुमच्या कामावर परिणाम होत असतो. सो अशा पद्धतीने करिअर घडवताना दोन्ही गोष्टींच्या वास्तूंचा आपल्याला विचार करणं भाग आहे. नक्कीच. असं आहे. मला वाटतं सर, तुम्ही करिअर बद्दल आपण बोलतोय तर मला हे जाणून घ्यायचं, बऱ्याचदा असं होतं की आपलं शिक्षण बरंच झालेलं असतं, आपण चांगल्या व्यवसायात सुद्धा असतो, मात्र त्या जॉबमध्ये आपल्याला प्रगती मिळत नसते. तर असं काय कारण असतं नेमकं? याचा सुद्धा वास्तुशास्त्राशी काही संबंध येतो का? याबद्दल काय? नक्की. बेसिकली मी तुम्हाला सांगतो की म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा मी एक असं उदाहरण देईल की एक प्रचंड असा मोठा उद्योगपती आणि म्हणजे अतिशय यशस्वी उद्योगपती, आणि त्याचा मुलगा जेव्हा तो मोठा झाला आणि त्याने वडिलांनी अगोदर एक तर पहिली गोष्ट काय केलं होतं की त्याची राहण्याची व्यवस्था वेगळी केलेली होती पहिल्यापासूनच. आणि त्याला सांगितलं की तू तुझा व्यवसाय, म्हणजे मी तुला सगळं बेसिक सगळं देतो, तू तुझा व्यवसाय उभा कर आणि तू तुझं साम्राज्य वेगळं, जोपर्यंत मी आहे, मी करू शकतो तोपर्यंत मी माझं हे साम्राज्य सांभाळेल, तू नव्याने उभं कर. या मुलाने, म्हणजे एका चांगल्या मोठ्या गर्भश्रीमंत माणसाचा मुलगा, म्हणजे भारतातल्या 5 मोठ्या उद्योगपतींपैकी एक असा, त्याचा मुलगा एका पाठोपाठ एक बिझनेस चालू करतो आणि सगळे फ्लॉप जातात, सगळ्या ठिकाणी फेल जातात. त्यावेळी त्या वडिलांनी मला बोलवलं, साहब देखो इसका क्या प्रॉब्लेम है, एक किसी भी, आणि बरं असं पण नाही, हायली क्वालिफाईड, चांगला टॅलेंटेड, पण जेव्हा बेसिकली आम्ही बघितलं त्याच्या घराचं पहिल्यांदा वास्तुपरीक्षण केलं तर त्याच्या घराचा ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट हा पूर्णपणे बिघडलेला होता. म्हणजे 1-2 नव्हे तर मल्टिपल 3-4 वास्तुदोष नॉर्थ ईस्ट मध्ये. त्यामुळे प्रगती येणार कशी, समृद्धी येणार कशी, आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ऑफिसमध्ये तो बसून ते काम करत होता त्या ऑफिसचा पण ईशान्य बिघडलेला, त्यामुळे त्याच्याकडे प्रगती येणं हे होतच नव्हतं. बरोबर. मग शेवटी जेव्हा त्याच्या दोन्ही वास्तू करेक्ट केल्या, कालांतराने त्यांनी त्या वास्तू पण बदलल्या, पण आधी आपण त्यांना रेमेडीज देऊन पॉझिटिव्ह केलं आणि नंतर त्या मुलाच्या प्रगतीला सुरुवात झाली. नक्कीच. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, की एक लक्षात घ्या, म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्ही चांगले एफर्ट्स लावताय, काम करताय, प्रयत्न करताय, पण यश मिळत नाही. बरोबर. मग त्या यशाला बेसिकली कुठेतरी तुम्हाला वास्तुशास्त्राची जोड देणं, आणि मी ऑलवेज सांगतो की वास्तुशास्त्र इज अ कॉम्प्लिमेंटरी सायन्स. सो तुमच्या कामाला जर त्याची जोड मिळाली तर निश्चित तुमच्या यशाची भरारी. नक्कीच. मला वाटतं सर, जॉब का मिळत नाही आणि त्याचा सुद्धा वास्तुशास्त्राशी काय संबंध आहे याबद्दल तर तुम्ही समजावून सांगितलं, मात्र तो टिकत का नाही याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे, लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा वास्तू रविराज वास्तू संस्कृती.